नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रवासावर जाणार आहोत जो अत्यंत भावपूर्ण आहे. आज आपण ज्याला महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो तो केवळ एक सुट्टीचा दिवस नाहीये बरं का. त्यामागे राज्याला घडवणारा एक प्रदीर्घ संघर्ष, अतुलनीय त्याग आणि सांस्कृतिक विजयाचा एक मोठा इतिहास दडलेला आहे, ज्याचा आज आपण वेध घेणार आहोत. पुढच्या काही मिनिटात आपण नेमकं काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. 1 मेचा दुहेरी इतिहास, भाषावार प्रांतरचनेचा संघर्ष, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि बलिदान, त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली ते पाहू, महाराष्ट्राचं काव्यवैभव आणि इथल्या श्रमिकांचा त्यातला वाटा, आणि शेवटी मराठी भाषेला मिळालेले 3 मोठे सन्मान. चला तर मग सुरू करूया. पहिला भाग, 1 मे, एक दुहेरी इतिहास. आता विचार करा, एका बाजूला जगभरातला कामगार दिन आणि दुसरीकडे आपला महाराष्ट्र दिन. हा काही नुसता योगायोग नाहीये. कामगारांच्या हक्कांची ती जागतिक ओळख आणि आपल्या राज्याच्या निर्मितीचा हा दिवस, या दोन्ही गोष्टी एकाच ऐतिहासिक संघर्षाच्या आगीतून तावून सुलाखून निघाल्या आहेत. यानंतर वळूया पुढच्या टप्प्याकडे, भाषावार प्रांतरचना आणि तो प्रदीर्घ संघर्ष. 1947 नंतरची परिस्थिती कशी होती माहितीये? हे खरोखरच एक मोठं प्रादेशिक कोळं होतं. मराठी बोलणारी माणसं चक्क 3 पूर्णपणे वेगवेगळ्या प्रशासकीय भागांमध्ये विभागली गेली होती. पश्चिम महाराष्ट्र बॉम्बे स्टेटमध्ये, विदर्भ सेंट्रल प्रोव्हिन्सेसमध्ये आणि मराठवाडा होता तो हैदराबाद संस्थानात. यामुळे या सगळ्यांना एकत्र आणून एकसंध राज्य बनवणं जवळपास अशक्यच वाटत होतं. 1953 मध्ये जेव्हा पोटी श्रीरामुलू यांच्या उपोषणानंतर आंध्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा आशेचा किरण दिसला होता. पण इकडे दिल्लीतील प्रशासनाकडून मराठी माणसाच्या पदरी सतत निराशाच पडत होती. जेव्हीपी समितीपासून ते फाझल अली कमिशनपर्यंत भाषिक राज्याची मागणी वारंवार फेटाळली गेली आणि साहजिकच यामुळे लोकांच्या मनातील असंतोष शिगेला पोहोचला. आता इथून पुढचा भाग खूप महत्वाचा आहे. भाग 3, संयुक्त महाराष्ट्र लढा आणि त्यासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान. प्रशासनाच्या याच नकारांमधून एका प्रचंड जनआंदोलनाची ठिणगी पडली, विशेषतः केंद्र सरकारच्या त्रिराज्य योजनेविरुद्ध, ज्यातून मुंबईला वेगळं काढून थेट केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा घाट घातला गेला होता. तत्कालीन राजकीय विरोध किती तीव्र आणि ताठर होता हे तत्कालीन नेते मोरारजी देसाई यांच्या विधानावरून स्पष्ट होतं. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, हे ते विधान होतं. या एका विधानाने मुंबईचा प्रश्न अक्षरशः राजकीय प्रतिष्ठेचा बनवून टाकला. पण इथल्या जनतेने काय भन्नाट उत्तर दिले याला? पूर्णपणे भिन्न विचारसरणी असलेले राजकीय पक्ष आणि दिग्गज नेते एका झेंड्याखाली आले आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. याचा परिणाम काय झाला? तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन केंद्राला मोठा धक्का दिला आणि 1957च्या निवडणुकीत या समितीने तब्बल 124 जागा जिंकून एक ऐतिहासिक विजय मिळवला. आपण इथे क्षणभर थांबूया. हा केवळ एक आकडा नाहीये. ही या एकसंध ओळखीसाठी मोजावी लागलेली सर्वोच्च मानवी किंमत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फ्लोरा फाउंटनवर पोलिसांच्या गोळीबाराला सामोरं जाऊन हसत हसत आपले प्राण गमावणाऱ्या त्या 106 किंवा 107 हुतात्म्यांच्या अमर बलिदानाचं हे प्रतीक आहे. अखेर भाग 4, मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती. शेवटी काय झालं? जनतेची अफाट ताकद आणि त्या सर्वोच्च बलिदानापुढे राजकीय सत्तेला झुकावंच लागलं आणि ती सुवर्ण पहाट उजाडली. 1 मे 1960 रोजी संसदेत बॉम्बे पुनर्रचना कायदा मंजूर होऊन महाराष्ट्राचा अधिकृत जन्म झाला. मुंबई हीच या धव्या राज्याची हक्काची राजधानी म्हणून दिमाखात कायम राहिली आणि यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. आणि म्हणूनच आजही आपण हा ऐतिहासिक विजय तितक्याच दिमाखात साजरा करतो. शिवाजी पार्कवर फडकणारा ध्वज, शिस्तबद्ध पोलीस परेड्स, लावणीसारख्या लोककलांमधून दिसणारा आपला सांस्कृतिक अभिमान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुतात्मा चौकात त्या शूरवीरांना वाहिली जाणारी कृतज्ञतापूर्वक आदरांजली. ह्या सगळ्यांतून हा दिवस कायमचा अजरामर होतो. आता आपण एका वेगळ्याच पैलूकडे वळतोय. भाग 5, महाराष्ट्राचे काव्यवैभव आणि इथले श्रमिक. हे राज्य काही फक्त राजकारण्यांनी घडवलेलं नाहीये, लक्षात घ्या. याचा नकाशा इथल्या कवींनी रेखाटलाय आणि श्रमिकांनी घामानं उभारलाय. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सर्वांनाच माहिती असेल.
राजा बडे यांचे शब्द, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि शाहीर साबळे यांचा बुलंद आवाज, या त्रिकुटाने हे राज्यगीत अजरामर केलं. आणि एक गंमत सांगू, हे गीत लिहिणारे कवी राजा बडे हे इतके बहुरंगी होते की त्यांना पानाचा इतका नाद होता की त्यांनी चक्क स्वतःच्या आडकीत त्याला नाचणारे घुंगरू लावले होते. राज्याच्या अधिकृत राजकीय सीमा ठरण्याच्या कितीतरी आधी साहित्याने या राज्याच्या भावनिक सीमा आखल्या होत्या. राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज यांचे ओजस्वी शब्द असोत किंवा दत्तो तुळजापूरकर यांनी 1927 त्यांच्या कादंबरीत लपवून ठेवलेली महाराष्ट्र भूपाळी ही कविता असो, कवींनी या भूमीबद्दलचा आपला आदर कायमच असा शब्दांतून व्यक्त केला. ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी काय कमाल सांगड घातलीये बघा. त्यांनी पारंपरिक मंदिरातल्या पहाटेच्या भूपाळीची जागा चक्क कापड गिरणीच्या सकाळी 7 वाजता वाजणाऱ्या भोंग्याला दिली. एका सामान्य कामगाराच्या रोजच्या कष्टाला त्यांनी एका पवित्र प्रार्थनेचं रूप दिलं. आणि इथेच 1 मेच्या कामगार दिनाचा संदर्भ पुन्हा जोडला जातो. संत कबीर ज्याप्रमाणे साधेपणाने वस्त्र विणायचे ना, अगदी तसंच या आधुनिक महाराष्ट्राचं हे रंगीबेरंगी वस्त्र या गिरणी कामगारांच्या राखट आणि कष्टकरी हातांनी त्यांच्या घामाने विणलं गेलं आहे. आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. भाग 6, मराठी भाषेचे 3 सन्मान. आपल्या भाषिक वारसाचे हे 3 अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. 1964च्या कायद्यामुळे 1 मे हा प्रशासकीय राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी हा भाषा गौरव दिन असतो. आणि अगदी नुकताच म्हणजे ऑक्टोबर 2024 केंद्र सरकारकडून मिळालेला सर्वोच्च सन्मान म्हणजे 3 ऑक्टोबर हा अभिजात भाषा दिन. आता या विश्लेषणाच्या शेवटी एक फार महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, जो आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. नव्याने मिळालेला हा अभिजात भाषेचा दर्जा आपली पुढची सांस्कृतिक वाटचाल कशी घडवेल? आणि हे राज्य खऱ्या अर्थाने उभं करणाऱ्या त्या श्रमिकांचा आणि त्या सर्वोच्च बलिदानाचा हा अनमोल वारसा येणाऱ्या पिढ्या कशा प्रकारे जतन करतील? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या माहितीपूर्ण प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.